कुंडमाळा या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या संख्येने कुंडमाळ्यावरती लोखंडी पुलावरती उभे होते। सेल्फी फोटो घेण्यामध्ये ते सगळे आनंद घेत असताना दुर्दैवाने पूल त्या ठिकाणी ढासळला आणि त्या ठिकाणी खाली असलेल्या कुंडामध्ये पुलाचा साचा जाऊन त्या ठिकाणी अडकलेला आहे। साधारणतः 50च्या आसपास पर्यटक त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यात अडकल्याची भीती होती। 38 पर्यटकांना त्याच्यातून बाहेर काढण्यात आलेला आहे। 3 जणांचा मृत्यू आत्तापर्यंतच्या माहितीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामध्ये एक लहान मुलाचा समावेश आहे। बाकी 38 जे आहे ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्यांच्या 2 जणांची तब्येत गंभीर आहे। बाकीच्या सगळ्यांवर उपचार चालू आहे। एकंदरीत हा पूल एका बाजूला डिफेन्सच्या कार्यक्षेत्रामध्ये, दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पवना नदीवर येतो। या इंद्रायणी नदीवर येतो। या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा पूल झाला म्हणून स्थानिक सगळ्या मंडळींनी सातत्याने पाठपुरावा केला होता। मागच्या वर्षी नवीन पुलाला देखील मंजुरी मिळालेली होती, परंतु सद्यस्थितीत दुसरा पूल नसल्यामुळं नागरिक याच पुलावरून त्या ठिकाणी प्रवास करत होते। आज घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची आहे। बाकीच्या पर्यटकांना प्रथमदर्शनी बाहेर काढणं, त्यांचा जीव वाचवणं, त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार देणं याच्यासाठी NDRF प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न करत आहे। त्यांना सहकार्य करणं नागरिकांचं देखील काम आहे, अशी या ठिकाणी आमच्या सर्वांचे प्रयत्न आहे।